नमस्कार मित्रांनो. आज परत एक नवीन मैदानचा अपडेट घेऊन आलो या व्हिडिओच्या माध्यमातून. एक असं मैदान मित्रांनो, की संपूर्ण शर्यत क्षेत्राला एक अतिशय चांगला संदेश म्हणून हे मैदान जरी बघितलं तरी चालेल मित्रांनो. कारण की मित्रांनो, हे मैदान होणार आहे जांभळीकरांचं मैदान आहे. जांभळीच्या पट्ट्यावरती मैदान होणार आहे आणि ते पण म्हणजे मित्रांनो 4 गटात मैदान होणार आहे आणि हे मैदान मिनिट मैदान असणार आहे प्रत्येक गटाचं. तर ते कशा पद्धतीने होणार आहे, त्याच्यासाठी नियम अटी काय असणार आहेत, त्याच्याबद्दल पंच कमिटीनं कसं हे मैदान कशा पद्धतीने नियोजन घातले याच्याबद्दल आता संपूर्ण माहिती घेऊया. जांभळीचे ग्रामस्थ आणि आयोजक आहेत आपल्यासोबत. या मित्रांनो, दादा नमस्कार. नमस्ते. सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना एकदा ओळख सांगा. माझं नाव ऋषिकेश महादेव तासगावे, राहणार जांभळी. बरोबर. हे जे जांभळीचं मैदान आयोजन केले, हे कशा निमित्तानं आयोजित केले काय? शिवाय आमचा 1 तारखेला उरूस असतोय. बरं. खाजेच्या दर्ग्याचा उरूस आहे बरोबर. आणि आमचे सिद्ध सोनूदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही मैदान काढले. बरोबर. हे मैदानची तारीख, वेळ आणि कशा हे पद्धतीने? मैदान 2 तारखेला आहे. हा. दुपारी 1च्या पुढे हे मैदान आहे. दुपारी एक वाजता. 1च्या पुढे. बरोबर. हे मैदानची जाहिरात मी बघितली, आम्ही बघितली, सगळ्या संपूर्ण क्षेत्रानं आता बघितली. की मिनिट मैदान होतं. हो. हे काय म्हणजे एक वेगळं पण म्हणजे काय, कारण की आपल्या इकडच्या भागात होत नाही, आटपाडीच्या भागात जास्त होते हे. बरोबर आहे. इकडे चालू करण्यामागचं काय खास आता कारण? मिनिट काय मैदान सांगा? करण्यामागचं कारण काय आहे, आमचा जांभळीचा उरूसचं मैदान हे एक पारंपरिक मैदान होतं. बरं. दरवेळी 1 तारखेला मैदान हे व्हायचंच. हम्म. मग हे काय झालं, मेजॉरिटी ह्याच्यामुळं 1-2 वर्ष झाली मैदान होई नाहीत. हां, हां. मग ते आम्हाला म्हणजे आमची बैल पळते त्यामुळे लोक आम्हाला विचारतात मैदान होत नाही. म्हणून आम्ही एक मैदान काढले या मिनिट मैदान. म्हणून मिनिट. बरोबर. आता हे मिनिट मैदान कशा पद्धतीने होणार आहे, किती गटांच्या मध्ये पार पडणार मैदान? हे 4 गटात मैदान होणार आहे. कोणती कोणती गट? पहिला एक जनरल होणार, तो 31,000, 21,000 आणि 11,000. हो. ब गट होणार 15,000, 10,000, 7,000. दुसरा चौसा होणार 10,000, 7,000, 5,000 आणि आदतचा गट 7, 5, 3. ह्या चारही गटांच्यासाठी प्रवेश फी कशी असणार? प्रवेश फी 10% राहणार. 10%. हो. त्याच्यामध्ये काय बदल नाही, बदल काय. बरोबर. आता हे मैदान तुम्ही काढले मिनिट मैदान म्हणून असणार आहे आरत परतचं. हो. ह्याच्यासाठी हे मैदान शासनाच्या नियमानं आहे काय किंवा कशा पद्धतीने हे काय? 2 मैदान- नंबरनं मैदान काढले नाही. काय? हे असं डायरेक्ट विचारण्यामागचं कारण सांगतो, कारण की बऱ्याचशा ठिकाणी अशी मैदान होते बरोबर. आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं शरीर क्षेत्राला गालबोट लागण्याचं काम होऊ नये म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट हेच गालबोटचाच विषय आहे. हां. म्हणूनच आम्ही मिनिट मैदान काढले आणि हे मिनिट मैदान शासनाच्या परवानगीनंच काढणार आहे आम्ही. बरोबर. म्हणजे आता परवानगी बऱ्यापैकी काढायचं चालू आहे. ओके. 1 तारखेपर्यंत होऊन जाईल परवानगी. बरोबर. याच्यामध्ये आता गाड्या नोंदणीचं कशा पद्धतीने प्रोसेस ठेवल्या तुम्ही? गाड्या नोंदणीची प्रोसेस म्हणजे कसं आहे, हां. आम्ही पट्ट्यावर आल्यावरच गाड्या नोंद करून घेणार आहे. म्हणजे आधी ऑनलाईन नोंदणी वगैरे काय अशी काय नसणार? ज्याची आता मालकाची ज्या इच्छा आहे पहिला नोंद करायची त्यांनी फोन करून करू शकतात. नाहीतर मग डायरेक्ट पट्ट्यावरती येऊन हो. गाड्या नोंद करायच्या. याच्यामध्ये गाडीवानांच्यासाठी काय नियम असणार आहेत, बैल मालकांच्यासाठी काय नियम असणार आहेत आणि कशा पद्धतीने असणार कसं आहे, हे मिनिट मैदान आहे हे अगदी करेक्टच होणार आहे. बरोबर. ह्यात कडकच नियम होणार, सगळ्यांना कडकच नियम असणार. हां. आमच्या गाडी किंवा दुसऱ्याची गाडी होती सगळ्यांना नियम सारखंच. गाडीत बॅटरी नाही, काठी नाही, काय नाही. हे मैदान फक्त 2 किलोमीटर आहे आणि गोल वेळ आहे. हां. आणि एक पंचाची मागं गाडी असणार आहे, तिला सगळं कळणार गाडीत काय चाललंय. बरोबर. त्यामुळे हे मैदान अतिशय कडक होणार. बरोबर. गाडीत गाडीवान किती बसवलं? एकच बसणार. एक आहे. हो. ते गाडीवान कशा पद्धतीनं म्हणजे त्यांच्यासाठी काय नियम आहे? तिने आपलं काय अंडरपॅन्ट आणि बनेलवर बसायचं आहे. हां. आणि त्यांना एक विनंती आहे की बाबा त्यांनी मैदानाला काय गालबोट लागेल असं काय कृत्य इथे येऊन करू नये. आता तुम्ही म्हणताय मैदानाला गालबोट लागू नये हं. त्यासाठी काय कोणता गाडीवानाने प्रयत्न करू नये म्हणून. हां. हे सगळेजण सांगतात, परंतु कुठं भूमिका बजावली जात नाही. बऱ्याच मैदानाची उदाहरणं आहेत. ते आता कसं त्याबद्दल तुमची काय असतंय, भूमिका असणार? ते मैदान होतेच एक 10-15 गाड्या एकदम सुटतात. बरोबर. त्यामुळे त्यात काय चाललंय कुणालाच काही ताळमेळ नसतो. बरोबर. ह्यात एक सिंगल गाडी असणार, पंच असणार, पंचांच्या हातात एक काठी असणार. बरोबर आहे. त्यामुळे ते काय कोण आगाऊपणा केला तर त्याला तिथंच काय असेल ते. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे, आम्हाला ती गाडी आम्ही फॉलो करून टाकणार. काळा कलर म्हणून फॉलोच करून टाकणार तिला. ती गाडी भले कमी टायमिंगमध्ये जरी आली हां. तर ती गाडी ही कॅन्सलच करण्यात येणार. तर ह्या मैदानचं आता संपूर्ण तुम्ही माहिती सांगितली कशा पद्धतीने मैदान होणार, काय होणार. पट्टा पूर्ण किती किलोमीटर असणार सांगितलं? शिवपट्टा 2 किलोमीटर पट्टा आहे पूर्ण. जाऊन हां, जाऊन येऊन. आमची पूर्ण माळ आहे. हां. ह्या माळात एक गोल वेढा आहे. बरोबर. त्या वेढा मारून वर यायचं डायरेक्ट. तर मित्रांनो, ह्या मैदानचा जो पट्टा कशा पद्धतीने आहे, परत रान कसं आहे, हे सगळं बारकाईने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले. त्या मुलाखतीच्या नंतर ते तुम्हाला बघायला मिळेल, ते नक्की बघा. हे मिनिट मैदान जे आहे, हे मिनिट मैदान आणि आपलं जे आता नॉर्मली मैदान होत्यात,
याच्यामध्ये दोन्हीच्या मध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला, कारण की तुम्ही मिनिट मैदान आयोजन केले त्याच्याबद्दल? आता मुळात एक पहिला हे आहे फायदा की हे नियमान शासनाच्या नियमातच हे मैदान बसते बरं. अंतर हां. 1-2 किलोमीटर अंतर ही शासनाच्या नियमातच हां. आहे. आणि कसा फायदा म्हणजे बघायला गेलं तर कुठल्या बैलावर अन्याय होत नाही. कुठं बरं. अडकून पडला काय झालं हे होऊ शकत नाही या मैदानात. बरोबर. एक गाडी जाणार एक गाडी येणार. बरं. आणि पंच कमिटीचा एक विषय म्हणजे काय, पंच कमिटीला एक लई पोरं पाहिजे असा काय भाग नाही. बरं. मैदान हे कसं आहे कमी माणसात बी होऊ शकते. बरोबर. त्यामुळं हे मैदान मिनिट मैदान ठेवायला काही हरकत नाही. बरोबर. म्हणजे एक कमी आयोजकांच्या मध्ये हे मैदान पूर्ण होते होते आणि करेक्ट होते. महत्वाचं म्हणजे करेक्ट मैदान करेक्ट होते, कारण की त्यांनी कसं आहे की जे गरीब जे लोक आहेत, जे शेतकरी लोक जे गरीब आहेत, जे ह्यात सहभागी होणारी बरीच लोक आहेत. मोठी लोक नाहीत असं नाही, आहेत, परंतु जी गरीब लोक आहेत त्यांच्यावरती कुठं ना कुठं अन्याय होते. होते 100%. या आणि काय अन्यायावरती मात करण्यासाठी एक चांगला उपाय विषय आहे. म्हणजे काय आहे, इथं आपल्या भागात औद्योगिकरण फास्ट चालू आहे. बरोबर. माळ असं कुठेही शिल्लक नाही सध्या. ही आमचा मात्र तर गोष्ट आहे. आता हां. आमच्या पंचकृषीत म्हटलं तर एकच माळ आहे. होय, होय. ते अडरावला होतं ते बी आता तिथं बंद झाले. हां. मग हे रस्त्यापायी मैदान लोक पंच कमिटी आता लई जणांची इच्छा असते मैदान ठेवायची. बरं. पण हे माळ रस्ते म्हणा हे पडापडी ह्या भ्यानं लोक मैदान ठेवून झाल्यात पंच कमिटी. होय. हे असं एक मैदान जर आपल्याकडे भागात चालू झालं तर कुठेही पानन रस्त्याला म्हणा चांगला जर रस्ता आहे 2-2.5 किलोमीटर रस्ता आहे बरोबर. त्या रस्त्याला मैदान होऊ शकते. बरोबर. ह्यासाठी आम्ही हे मैदान एक प्रयत्न करावले की आपल्याकडे एक रुजू होऊ दे मैदानची. होय, होय. नाही, ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की हे मैदान सक्सेसफुली हो आणि प्रत्येक आयोजकांनी ह्या गोष्टीकडं बारकाईनं लक्ष द्यावं आणि अशीच मैदानं घ्यावी. बरोबर. तर मित्रांनो, आत्ता आपण दादानी सांगितले की कशा पद्धतीने मैदान होणार, प्रवेश फी किती असणार, बाकीच्या सगळ्या गोष्टी आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय. तर मित्रांनो, आपल्यासोबत एक अनुभवी आणि एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे आपल्यासोबत, पाटील साहेब बाळू पाटील टाकोडे यांनी. मित्रांनो, या व्यक्तीला कोण ओळखत नाही असं नाही या क्षेत्रामध्ये. पाटील साहेब नमस्कार. नमस्ते. सगळ्यात आधी आपलं काय सांगाल या जांभळीच्या मैदानाबद्दल? पश्चिम महाराष्ट्रातील जांभळे या गावी हां. 2 जानेवारी रोजी हां. बरोबर दुपारी 1 वाजता हां. ज्या भागात आपल्याकडं आरासपरास जी शर्यत चालते त्या शर्यतीला फाटा देऊन हां. ह्या जांभळी उरसानिमित्त एक मिनिट स्पर्धा म्हणतो आपण त्याला, त्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. बरं. आणि मिनिट स्पर्धा म्हणतो आपण त्याला, ती फक्त अंतर 2च किलोमीटर असणार आहे. स्पर्धकांनी ह्यात जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, की एक भागातली आरसपरास जी धुमडा पद्धत आपली आहे ती बंद आहे आणि ती करून आम्ही 1 मिनिटची स्पर्धा ठेवलेली आहे जांभळीमध्ये. बरोबर. आता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघितल्या शर्यत क्षेत्रातल्या, आधीच्या आत्ताच्या आणि अजून बघताय तुम्ही, बरोबर? काय सांगाल या मिनिट मैदानाबद्दल? आणि टोटल आपण जर गेली 10 वर्ष जर बघितलं तर आपली धुमडा पद्धत एक पद्धत चुकीची आहे. बरं. त्याच्या अगोदर चालत होतं ठीक आहे, पण शासकीय नियमानुसार आपल्याला आता 1 किलोमीटरचं अंतर दिलेलं आहे. त्या नियमाच्या आधी अटी राहून आपण शासकीय नियमानुसार हे आरासपरासची शर्यत थोडीशी कमी करून शिथिल करून आम्ही 1 मिनिटच्या स्पर्धा आयोजित करणार आहे, म्हणजे की जेणेकरून बैलांना काही त्रास होता कामा नये आणि गाडीवानाला बी त्रास होता कामा नये, ती शर्यत झटक्यात संपन्न होत्या. बरोबर. एक सांगा की आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, जवळनं बघितल्या तुम्ही, बंदीचा काळ आता चालूचा काळ, त्याच्यामध्ये हे मैदान व्हावं इथून पुढं, हा जो उपक्रम आहे तो प्रत्येकानं एक ट्राय करून बघावं का कमिटीनं? निश्चितच तुम्ही म्हटलं तसंच आहे. ह्या भागात आपल्या भागात 1 मिनिट स्पर्धा कधी होत नव्हत्या, पण ह्या जांभळीतील तरुणांनी उरसानिमित्त या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा. 1 मिनिट स्पर्धा म्हणजे बैलांचा हाल होणार नाही आणि शर्यत चांगली होईल. एक नाविन्यपूर्ण उपक्रम इथं राबवला जात आहे. इथून पुढच्या काळात सगळ्यांनी तसंच करावं अशी आमची इच्छा आहे. तर मित्रांनो, कशा पद्धतीनं मिनिट मैदान हे जे संपूर्ण होणार आहे ह्याच्याबद्दल आता आपण पाटील साहेबांनी पण त्याच्याबद्दल सांगितलं की दादांनी पण सांगितलं कमिटीने. तर मित्रांनो, एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश तुम्हाला द्यायचा आहे की मित्रांनो, जास्तीत जास्त ह्या मैदानाला सहभागी व्हा. ह्याच्यामागचं काय कारण आहे की मित्रांनो, हे मैदानमध्ये तुम्ही एक वेगळा अनुभव घ्याल की मिनिट मैदान कशा पद्धतीने होते. आटपाडी साईडला आपल्याला जाणं येणं शक्य होते नाही होते, एवढ्या लांबचा पल्ला, टेम्पोपाडी, या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी येतात. तर मित्रांनो, आपल्या जवळच हे मैदान होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात. तर मित्रांनो, ह्या मैदानासाठी सगळ्यांनी प्रत्येक गटामध्ये 4ही गटामध्ये जास्तीत जास्त गाड्या नोंद करून एक चांगला अनुभव घ्या नक्कीच मित्रांनो. तर मित्रांनो, ही मुलाखत आता इथंच थांबूया आणि अशीच अनेक मुलाखत घेऊन लवकरच आपण येऊया. धन्यवाद.
धन्यवाद.